आजच्या व्हिडिओमध्ये खूपच महत्त्वाची इन्फॉर्मेशन बघणार आहोत। जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या पीएफ अकाउंटचं पासबुक जर तुम्ही चेक करत असाल तर तुम्हाला अशा प्रकारचा अडचण येऊ शकतो। तर या अडचणीला उपाय काय तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर मित्रांनो, नॉर्मली आपण मोबाईलवरती जेव्हा क्रोम ब्राउझर यूज करतो, क्रोम ब्राउझर यूज करताना जे आपलं वेब पेज आहे ते व्यवस्थित दिसावं आणि व्यवस्थित आपल्याला काम करता यावं यासाठी आपण 3 डॉट वरती जाऊन डेस्कटॉप मोड ऑन करतो। ईपीएफओचं ब्राउझर वरती या उलट आहे। तर तुम्ही ईपीएफओचं ब्राउझरवर तुमचं पासबुक चेक करण्यासाठी जेव्हा तुम्ही लॉग इन करायचा पेज ओपन होतो, तुमचा पेज अशा प्रकारचे दिसेल। तुमचा यूएएन नंबर टाकल्यानंतर कॅप्चा जे टाकायचा असतो त्या कॅप्चा वरतीच तुमचा कॅप्चा एंटर करायचा बॉक्स येतो। म्हणजे थोडक्यात तुमचा जे कॅप्चा आहे त्या बॉक्सच्या मागे हाईड होतो। आणि अशा प्रकारचा अडचण जर तुम्हाला सोडवायचा असेल तर सिंपलचा तुमचा जे क्रोम ब्राउझर चालू आहे त्या क्रोम ब्राउझर वरती जायचंय आणि 3 डॉट वरती क्लिक करायचंय। ते डेस्कटॉप मोड तुमचा जे ऑन असेल त्या डेस्कटॉप मोडला ऑफ करायचंय। डेस्कटॉप मोड जर तुम्ही ऑफ केला तर लगेचच पुढच्या सेकंदामध्येच तुमचा जे कॅप्चा आहे ते कॅप्चा वरती जातो आणि कॅप्चा टाकायचा जे बॉक्स आहे क्लिअरली वेगळा होतो आणि तुम्ही तुमचा यूएएन नंबर आणि कॅप्चा टाकून लॉग इन करू शकता आणि तुम्ही तुमचा पासबुक बघू शकता। आणि पासबुक बघण्यासाठी यापेक्षा एक सोपा उपाय आहे। आपल्या भारत सरकारचं मान्यताप्राप्त ऍप्लिकेशन आहे, त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे उमंग। त्या उमंग ऍप्लिकेशन डाउनलोड करा, तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही त्यामध्ये लॉग इन करा। तुमच्या मोबाईल नंबरवरून तुमचा ईपीएफओचा अकाउंट ऑटोमॅटिकली लॉग इन होईल आणि तुम्ही उमंग ऍप्लिकेशनद्वारे तुमचं जे पासबुक बघू शकता। अदरवाईज तुमच्या ईपीएफओचे जे काही काम तुम्ही तुमच्या अकाउंट बाबतीत जे काही सर्व अपडेट असतील ते सर्व अपडेट तुम्ही उमंग ऍप्लिकेशनद्वारे बघू शकता। किंवा तुम्ही जर सेटलमेंटसाठी क्लेम केला असेल तर सेटलमेंटचा क्लेम स्टेटस तुम्ही उमंग ऍप्लिकेशनद्वारे तुमच्या मोबाईल फोन मध्ये बघू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच। मित्रांनो, व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटल्यास तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यास व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा।